तोच नवरदेव विरायला पहिले तोच काढायला त्याला हात आहे नवरदेवनी फुई सोबाय राहिली माय राम राम मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये। आणि आता आम्ही सर्वजण रेडी झालेलो आहोत कारण आज आहे राखीची मेहंदी। तसं तर गावाकडे मेहंदी हा जो प्रोग्राम असतो तो असं मोठा करण्याचं अजून प्रचलित झालेलं नाही आहे, पण आम्हाला हौस होती म्हणून आम्ही घरातल्या घरात छानसं छोटंसं डेकोरेशन करून जे मेहंदी फंक्शन होतं ते करायचं ठरवलं। तर इथे असं छान आत्याने आणि माझ्या लहान काकूंनी छान डेकोरेशन केलेलं आहे मेहंदीसाठी। मेहंदी दिवावे माड़वे ने रंग गयो गुजरात रे मेहंदी रंग लाग्यो मेहंदी दिवावे माड़वे ने रंग गयो गुजरात रे मेहंदी रंग लाग्यो जन्मों जन्मों से बांधी है प्रीत रे तोड़े से भी न टूटे कभी। देखा आँखों ने सपना एक प्यार का सपना प्यारा न टूटे कभी। हो छोड़े से भी ना छूटे रंग छाप ऐसी लगाई तेरे नाम की मेहंदी दिवावे माड़वे ने रंग गयो गुजरात रे मेहंदी रंग लाग्यो मेहंदी दिवावे माड़वे ने रंग गयो गुजरात रे मेहंदी रंग लाग्यो तोच नवरदेव विरायला पहिले तोच काढायला त्याला हातवर डिगो ए डिगो डिगो बाय। तर फायनली आता सगळ्यांचं फोटोशूट जे आहे ते करून झालेलं आहे आणि आता वेळ आहे ती नवरदेवाला मेहंदी काढायची। तर इथे स्वाती आणि मनीषा दोघंजण नवरदेवाला मेहंदी काढून देत आहे आणि इथे आजोबा आणि नातूचं त्यांचंच काहीतरी वेगळं चाललेलं। टिंपटी द्या ना वही दाखवा पाहिजे ना। आणि आता इथे एका हातावरची जी नवरदेवाची मेहंदी आहे ती कंप्लीट झालेली आहे आणि तिथं आम्ही नवरीचं नाव लिहित होतो आणि पेरू भरायचे जे काम आहे ते माझ्याकडे होते कारण मला मेहंदी डिझाईन जी आहे तेवढी परफेक्ट जमत नाही, पण पेरे भरायला खूप छान जमतं म्हणून मग आता मी नवरीचं नाव लिहून पेरे भरणार होते। आणि लग्न घरामध्ये वरांनी मागे राहतील मेहंदी काढण्यासाठी असं होईल का? तर इथे आता सगळ्या मोठ्या मोठ्या ज्या वरांनी आहेत तर त्या बसलेल्या आहेत मेहंदी काढण्यासाठी कारण सगळ्यात आधी यांची मेहंदी झाली म्हणजे पूर्ण घराला शांतता आणि त्यांची मेहंदी वाळून रंग चढला तरच दुसऱ्यांना मेहंदी काढता येईल असं असतं। तर आता बाकीचे सगळेजण जे आहेत ते हळूहळू मेहंदी काढायला सुरुवात करतायत जसं जसं नंबर लागतोय तसं आणि फायनली आता इथे माझाही नंबर लागला आहे मेहंदी काढण्यासाठी। तर आता मेहंदी काढून घेतो आणि भेटतो आता रात्री तुम्हाला। A few hours later. तर आज लग्नाचे गाणे म्हणायचा शेवटचा दिवस आहे, उद्या हळद आहे। तर आजच्या दिवशी फक्त गाणे म्हटले जातील। तर इथे आता सगळं जवळपास गाव जमा झालेलं आहे आणि मी इथे सगळ्यांना जे चहाचे कप असतात तर त्याच्यामध्ये मेहंदी वाटते। सॉरी शक्तिका
मेहंदी फंक्शन नवरीन मेहंदी चालू शे वा आई आई नवरदेवनी फुई सोबाई राणी माय आवाज मोठा कर आवाज मोठा कर आवाज दे ना मैं दिन भर सोच में डूबूं मेरा मेरे आवाज में सजना मैंने पायल चमकाई अब तो आजा तू हर जाए सजना आजा ना बरसा शिवा आई झुमका वाली गोर आई नदी तड़ीले चालनी मुंडिया मर गया कुड़ी तेरी लुकते सड़का च फिर तेरी कार लभदी नी कुड़ी बिना दिन लंघदा नहीं तू जाए का दस दिया कर मुंडे मेरे पीछे आना मैं काले सूर तैनू अपना बनाना मैं कार च बिठा के तैनू गेड़ा लाना मैं कुड़ियां न बैठ आई कल करके गल सच की ना तेरी बन गई वाल्मीकि नगर
चला तर मग आजचं जे मेहंदी फंक्शन होतं ते संपलेलं आहे आणि इथे हे मुलं मेहंदी लावून घेत आहेत आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथेच एंड करते. आशा करते की तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटू आता पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुम्ही आनंदी राहा. टेक केअर अँड बाय.